नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत दाखल झालेल्या पहिल्या वातानुकूलित डबल डेकर ई बससह आगामी ई बस आणि सीएनजी बस प्रकल्पाच्या अनुषंगाने आवश्यक पायाभूत सुविधांचा आढावा ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांनी गुरुवारी वागळे येथील परिवहन आगारात घेतला. वागळे आगारातील उपलब्ध जागेची पाहणी करून चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीनं पूर्ण करणे तसेच चार्जिंग स्टेशन पूर्णत्वास येईपर्यंत पर्यायी चार्जिंग व्यवस्था उपलब्ध करून बस लवकरात लवकर प्रवासी सेवेत दाखल करण्यासाठी सर्व पर्यायांचा विचार करण्याबाबतही महापौरांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी सभागृह नेते हनुमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक अनिल भोर, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र दिनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे परिवहन सेवेतील पहिल्या वातानुकूलित डबल डेकर ई बसचं लोकार्पण करण्यात आले होते. या बसची प्रात्यक्षिक चाचणीही घेण्यात आली होती. मात्र नियमित सेवेसाठी आवश्यक असलेल्या स्वतंत्र चार्जिंग स्टेशनच्या अभावामुळे ही बस सध्या घोडबंदर रोडवरील आनंदनगर आगारात ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या बसच्या परिचालनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महापौरांनी प्रत्यक्ष पाहणी केली. बैठकीदरम्यान ई बस, डबल डेकर ई बस तसेच आगामी सीएनजी बस सेवांसाठी आवश्यक चार्जिंग स्टेशन, इंधन सुविधा आणि इतर तांत्रिक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. डबल डेकर ई बससाठी स्वतंत्र चार्जिंग स्टेशन उभारण्याची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी आवश्यक जागा, वीज पुरवठा आणि तांत्रिक बाबींचं नियोजन करण्यात येत असल्याचं प्रशासनाकडून यावेळी सांगण्यात आलं आहे. डबल डेकर बस आणि नव्याने दाखल होणाऱ्या ई बस व सीएनजी बसांसाठी आवश्यक सुविधा उभारण्याचं काम प्राधान्यानं सुरू आहे. काही तांत्रिक बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आल्या असून त्याबाबत संबंधित विभाग, महावितरण आणि ठेकेदार संस्थांशी समन्वय साधला जातो आहे. चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी थोडा कालावधी लागू शकतो, मात्र बस सेवा लवकर सुरू करण्यासाठी पर्यायी उपाययोजनांचाही विचार केला जात असल्याचं प्रशासनानं नमूद केलं आहे. खरं तर 1 मे रोजी जी डबल डेकर बसचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते जे झालं होतं ते खरं तर ट्रायल बेसवरच झालं होतं. ज्या 10 बसेस 100 सीएनजीच्या आणि 10 आपल्या चार्जिंगच्या ज्या बसेस आहेत त्या उपलब्ध होणार आहेत. पण त्याच्यासाठी ज्या लागणाऱ्या चार्जिंग स्टेशन्स आहेत किंवा सीएनजीसाठी जे उपाययोजना करण्यात येणार आहेत त्या इथेच वागळ्या स्टेशनलाच करण्यात येणार आहेत. पण त्याच्यासाठीच ही आढावा बैठक आज प्रशासनाबरोबर आणि पूर्ण परिवहनचे जे काही कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर आज आम्ही ही आढावा बैठक वागळे आगार येथे घेतली आहे. आणि मला असं वाटतं MSCB आणि काही अजून तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या आम्हाला निदर्शनास आल्यात आणि त्याच्यावरच चर्चा करण्यासाठी ही आज आढावा बैठक आम्ही घेतलेली आहे. मला वाटतं 1-1.5 महिना तरी अजून या सर्व गोष्टींना लागेल आणि तशी आदेश आम्ही प्रशासन. वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. चिरंजीव श्रीमान आयुष्यमान ओमकार यांच्यासाठी आमच्यातर्फे एक छोटीशी केक गिफ्ट आहे, तर ती त्यांनी आमच्याकडून स्वीकार करावी. कारण की चव्हाण साहेबांना आम्ही फक्त धन्यवाद देऊ शकतो. त्यांना आम्ही केक वगैरे देण्या एवढे आम्ही खरोखर मोठे नाहीये. पण आमचा एक मित्र मुलगा असं म्हणून आम्ही ओंकारला एक छोटीशी आशीर्वादाची भेट म्हणून आमच्यातर्फे द्यावी असं मला वाटतं. पण त्याने ती स्वीकार करावी एवढी विनंती. भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील कोपरी विभागात विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. येत्या 8 जून रोजी त्यांचा वाढदिवस असून तो सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यावर भर देण्यात आलाय.
या निमित्तानं नगरसेवक भरत चव्हाण आणि तारामाऊली सामाजिक सेवा संस्था यांच्या वतीनं विशेष उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये गरजू अंध बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलंय. यामध्ये अन्नधान्य, दैनंदिन गरजेच्या वस्तू तसेच चप्पल यांचा समावेश होता. अंध बांधवांनी या मदतीबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे विशेष आभार मानले. तसेच ओमकार चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याच उपक्रमाचा भाग म्हणून शहरातील 100 पेक्षा अधिक सोसायटी व सामाजिक स्थळांना डस्टबिनचं वाटप करण्यात आलंय. स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे या उपक्रमाला चालना देत सुमारे 200 पेक्षा अधिक डस्टबिन स्वखर्चातून उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, नगरसेवक भरत चव्हाण, भावना चव्हाण, ओमकार चव्हाण, सुवर्णा ओसरे तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांनी नगरसेवक भरत चव्हाण व भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. महापालिकेकडून निधी उपलब्ध नसतानाही स्वखर्चातून डस्टबिन उपलब्ध करून देत ठाणे शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा उपक्रम हाती घेतलाय. अशा उपक्रमांमुळे शहरातील स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकी वाढीस लागते असं मत त्यांनी व्यक्त केलंय. या उपक्रमातून सामाजिक सेवा, स्वच्छता आणि गरजूंच्या मदतीचा संदेश देण्यात आला असून भविष्यातही असेच उपक्रम सातत्यानं राबवले जातील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. माझे तरुण सहकारी ओंकार चव्हाण यांचा जन्मदिवस आहे आणि भरतजी चव्हाण या ठिकाणचे या प्रभागाचे नगरसेवक आहेत. चौथ्यांदा आहेत आणि त्यांनी वाढदिवसानिमित्त एक स्तुत्य उपक्रम घेतला आहे. थोड्या वेळापूर्वी त्यांनी अंध बांधव आणि अपंग बांधवांसाठी रेशनचे, धान्याचे आणि जे घरात गरजू वस्तू लागतात त्यांच्या किटचं वितरण केलं. आता जवळपास 200 असे कचऱ्याचे जे डबे आहेत ते स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे हा नारा महापालिकेने दिला आहे. परंतु सुदैवाने अजून महापालिकेने स्वच्छ करण्यासाठी निधी दिलेला नाही आहे नगरसेवकांना. ठाणे स्वच्छ आणि सुंदर व्हायला हवं असेल तर नगरसेवकांना निधी आला पाहिजे. निधी आला तर ते कामं करतील. परंतु त्यावर मात करून आपल्या वाढदिवसाचा उत्साह त्याला आवरता आला नाही आणि त्यामुळे त्यांनी महापालिकेची पण वाट बघितलेली नाही आहे आणि महापालिकेचा निधी न येता स्वतःच्या निधीतून, वैयक्तिक खर्चातून त्यांनी ठाणे पूर्व भागात सोसायट्या असतील, चाळी असतील, वस्त्या असतील, गुरुद्वारा असतील, सामाजिक ठिकाणं असतील, या सर्वांना जवळपास 200 अशा पद्धतीचे हे डस्टबिन हे वाटलेले आहेत आणि हे सर्व सोसायट्यांमध्ये गेल्यामुळे कचरा वाहून नेण्यासाठी महानगरपालिकेला त्याचा फायदा होणार आहे. महापालिकेचे जेव्हा घंटागाड्या येतात, डंपर येतात, तेव्हा कचरा इकडे तिकडे फेकला जाऊ नये त्याकरता हे मोठ्या साईजचे डबे आहेत आणि अत्यंत चांगला कार्यक्रम नगरसेवक या नात्यांनी भरतजी चव्हाण यांनी आणि त्यांचे चिरंजीव यांच्या जन्मदिनानिमित्त ओमकारच्या त्यांनी ठेवला आहे. खरोखर कौतुकाची बाब आहे. परंतु या निमित्ताने मी महापालिकेला सुद्धा आवाहन करेन की लवकरात लवकर नगरसेवकाचा निधी द्यावा. भरत चव्हाणांनी हे केलं म्हणून सर्वजण करतील असं नाही आणि त्यामुळे कळकळीची विनंती आहे माननीय आयुक्त असतील, महापौर असतील की आपण तातडीने हा जो काय नगरसेवक निधी आहे ज्यातनं अशी कामं केली जातात हा निधी त्वरित नगरसेवकांना वर्ग करावा जेणेकरून वाढदिवस जसा ओंकारने केला तसे बाकीचे नगरसेवक देखील त्यांचा कित्ता गिरवून नागरिकांना चांगली सोय उपलब्ध करून देतील. पुन्हा एकदा ओंकारला वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद. ओंकार चव्हाणचा वाढदिवस असताना ओंकारने सांगितलं की जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे म्हणून त्यांनी बोललं की मी वाढदिवस नाही म्हणणार. आणि ह्या सर्व कार्यक्रमाचं आयोजन करत असताना जे आता आपण बघितलं अंध बांधवांना आता आपण किट वाटप केलं, त्याला चप्पल वाटप केली. आज तसंच त्याच धर्तीवर आपण डस्टबिन वाटप केलं आहे. 100 सोसायट्या आहेत आणि काही शाळा आहेत, काही गुरुद्वारा आहेत, काही स्मशान आहेत आपल्या भागातले. तर असे टोटल 200 आपण असे डबे डस्टबिन वाटप करतोय आणि त्या उद्देशाने एक चांगला उपक्रम घेतला आहे. त्यामुळे मी तारामाऊली सामाजिक सेवा संस्था असेल, भारतीय जनता पार्टीची युवा टीम असेल त्यांचे आणि महिला मंडळाचे असेल, मग त्यामध्ये आमचे भावना चव्हाण असो, अवसरेताई असो, गणेश भोईर असो, अनिल निळे असो, सर्व आमचे युवा टीम असो, यांच्या सर्वांच्या सहकार्याने हे उपक्रम घेतले. कारण हा एकच कार्यक्रम नाही, उद्या दुसरा कार्यक्रम, असे 5-6 कार्यक्रम आपण घेतलेले आहेत आणि त्या उद्देशाने मी ओंकारची आणि त्याच्या शिवसेनेचे
पालिकेच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक महिला जिल्हा संघटक तथा माजी महापौर नगरसेविका मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांचा 50वा वाढदिवस ठाणे शहरात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात आले होते. तसेच दिवसभर शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक आणि हितचिंतकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी आयोजित अभिष्ट चिंतन सोहळा अनंता बँक्वेट हॉल येथे पार पडलाय. शिंदे कुटुंबीय, आत्पेष्ट आणि नागरिकांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आलाय. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी मीनाक्षी शिंदे यांच्या सामाजिक, राजकीय आणि जनसंपर्क क्षेत्रातील कार्याचा गौरव करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यास ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर, शिवसेनेचे सचिव नगरसेवक राम रेपाळे, नगरसेविका नम्रता भोसले जाधव, मिनल संके, पद्मा भगत, लहू शिंदे तसेच नगरसेवक विक्रांत वायचळ, ताई भोंडवे, मनोज शिंदे, विभाग प्रमुख राजेंद्र शिंदे, गणेश शेलार यांच्यासह विविध पक्षांचे नेते, शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळपासूनच शुभेच्छकांची रीक लागली होती. वाढदिवसानिमित्त आयोजित उपक्रमामुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांनी उपस्थित मान्यवर, कार्यकर्ते आणि शुभेच्छुकांचे आभार मानले. त्यांनी भविष्यातही सामाजिक बांधिलकी जपत जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.